आणि हा खरंच पांडुरंगाचा अगाध महिमा आहे. कारण लाखो लोक हे चालत जातात कसे, सगळेजण बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण आजकाल 1-2 किलोमीटर चालू शकत नाही, पण शेकडो किलोमीटर हे लोक चालत जातात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात आणखीन कुठेही बसतात, जेवतात. ही खरंच पांडुरंगाची ही अगाध महिमा आहे. यात अनेक गावचे लोक असतात, अनेक खेड्यापाड्यातून शहरातून लाखो गावचे हजारो गावचे लाखो लोक इथं जमलेले आहेत. आणि कुठलंही भांडण तटान नाही, कुणाची काही तक्रार नाही, कुणाच्या काय आरोग्याची अडचण नाही. सगळे अगदी खेळीमेळीने आणि सगळ्यांचं इथं एकच नाव आहे, माऊली. पुरुषांचंही तेच नाव आहे, स्त्रीचंही तेच नाव आहे. ही पांडुरंगाची अगाध महिमा बघून आज मला धन्य धन्य झालो. मी कृष्णा सूर्यवंशी, मी डॉक्टर आहे. महारुंजे बेळगाव पुण्यामधून आलोय. कोलते पाटील मित्र राहतो मी तिथे. कसं वाटलं दिंडीचा प्रवास? हे भयंकर भारी आहे. विठ्ठलाकडे साकडं घालायचं चाललंय, नेमकं काय विठ्ठलाची चरणी अर्पण करणार आहे का? काय करणं, सगळं सुखी राहू देत. डॉक्टरच असल्यामुळे सर्व लोक सुखी व्हावे हीच इच्छा असते. डॉक्टरची इच्छा काय असतात? सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाऊस पाणी चांगला पडू दे आणि पीक भरभरून येऊन त्याला चांगला दर मिळू दे, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना. इकडे या, जेव्हा वारी करू दे, पाणी पडू दे, सुख राहू दे, लेका सुनायला नोकऱ्या लागू दे. दरेगाव दरेवून आलेलं आहे. फुलंब्री तालुका आहे, जिल्हा संभाजीनगर आहे. हा पहिलंच आहे, समजा वारी चालू केली आम्ही. काय तुकोबरायाला विठुरायाला काय साकडं घालताय आता? आता सांगू ना आम्ही, जसं आम्ही आता म्हातारं झालो, आता आमची पोरं करू बा वारी म्हणून, असं तरुण पोरं आम्ही थकलो. आता तुमच्यासारखे जवान पोरं पाठवतो एक अर्ध वारीला.